साहेब माझी गाडी चोरीला गेली आहे. अच्छा अच्छा, अरे बुरा हो गया मेरे साथ असं म्हणा. अरे माझी सवय जी ती काही झालं ना तर अच्छा 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 असं म्हणायची. कधी गेली तुमची बायको चोरीला? बायको नाही हो साहेब, बाईक चोरीला गेली माझी. बाईक कधी गेली चोरीला? 11 तारखेला. तुम्हाला कोणावर काही संशय? तसं सांगणं कठीण आहे, पण बाईक चोरीला गेली त्या दिवशी माझा काका माझ्या बरोबर काका मादरचोद त्यानेच गाडी चोरी केली तुमची. अहो साहेब ऐकून तर घ्या. हा बोला. बाईक चोरीला गेली त्या दिवशी माझा काका घरी आला होता बाईक मागायला, पण माझी बाईक अगोदरच माझा साला घेऊन गेला होता. बरोबर साल्याने लावला पाहुण्याला चुना आणि पाहुण्याची गाडी घेऊन गावात फिरतोय दाना दाना. अहो ऐकून तर घ्या साहेब, साल्याने पण गाडी दारात लावली आणि चाबी माझ्या हातात दिली आणि त्यानंतरच रात्री गाडी चोरीला गेली असं मला वाटतं. अच्छा तो बगल में पोरा और गाव में ढिंडोरा. साहेब तुम्हाला बगल में चुरा गाव में ढिंडोरा असं म्हणायचंय ना. पोलिसांना नका शिकवू कसं असतं ते, पोलिसांना सगळं माहित राहतं. एका चादरीत एकंदरीत असतं ते. तेच तर बोललो मी. एका चादरीत संशयाची सुई एकाच माणसाकडे बोट दाखवते. कोणी साहेब तो माधरचोद? तुम्ही? मी? अहो साहेब मीच माझी गाडी का चोरू हो? केस सॉल्व्ह झाली. काका घरी गाडी मागायला आला होता पण गाडी घरी नव्हती, कारण गाडी हा साला घेऊन गेला होता. पण साल्याने पण संध्याकाळी गाडी दारात लावली आणि चाबी तुमच्या हातात दिली आणि त्यानंतरच ती गाडी गायब झालेली आहे आणि म्हणून संशयाची सुई ही तुमच्याकडे बोट दाखवते. साहेब त्या संशयाच्या सुईने ना मी तुमचा बोचा पडून टाकीन बरं. अहो मीच माझी गाडी का चोरू? ते तर तुम्ही सांगणारच. असे फटकेवर 3 गांडीवर दना दना सगळं सांगशान तुम्ही. शिंदे साहेब टाकायला जेलमध्ये.